श्री संत तुकाराम महाराज यांच्या अनेक सुंदर अभंगापैकी असलेला हा एक सुंदर अभंग आहे. तुम्हाला असं वाटेल की आमचं कुळ उच्च आहे, आमची जात ही उच्चवर्णीयांची आहे, आमचा धर्म हा उच्च आहे. तर महाराज म्हणतात की याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमचं मन कसं आहे, तुमचं अंतःकरण कसं आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं आहे. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती. तुम्ही जर अवगुणी असाल तर तुमची फजितीच होईल. तुम्ही बाहेर काहीही करत असाल, कुठलीही तुमची जात असो, पण अवगुणी असाल तर तुमची फजिती ठरलेली आहे. नाही पात्रा सभेचा आड प्रमाण ते फिके गोड. एक श्रीमंत मनुष्य तो म्हटला की मला आज जरा चांगलं जेवायचं आहे, तर मला सोन्याच्या ताटात जेवण वाढा. पण त्या जेवणामध्ये मीठच नसेल तर सोन्याच्या ताट देऊन सुद्धा त्याला तो आनंद होणारच नाही, कारण मुख्य तर जेवण आहे, ताट मुख्य नाही. हे संत तुकाराम महाराज सांगतात की मुख्य हे आतून माणूस कसा आहे, त्याचा अंतरंग कसा आहे, बहिरंग दाखवायला कसंही असेल. पण ते संत त्याच्यावरून माणसाची परीक्षा करत नाही, त्याच्या अंतरंगात काय आहे याच्यावरून परीक्षा करतात. श्री संत चोखोबा रायांचा एक सुंदर अभंग आपल्याला माहीत आहे. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नो हे डोंगे, काय भुललासी वरिलिया रंगे. की वरच्या रंगाला भुलून जाणारे संत नव्हेत, ते माणसाचा अंतरंग बघतात. तिसऱ्या चरणात सांगतात विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी. की एखाद्या माणसाला दुसऱ्या एखाद्या माणसाने एक तांब्याची वाटी दिली, अतिशय सुंदर वाटी, तांबा म्हणजे कॉपर, त्याच्यावर कलाकुसर केलेली, आणि त्यात विष भरून दिलं. तर तो माणूस ती वाटी बघून घेईल, म्हणेल यात काय आहे, आणि जर त्याने सांगितलं की विष आहे तर तो फेकून देईल. त्यामुळे वाटीशी काही मतलब नाही, त्या वाटीमध्ये काय आहे. तसं तुमच्या बाहेरच्या रंगरूपाशी संतांना मतलब नाही, तुमचा अंतरंग कसा आहे, तुम्ही आतून कसे आहात. आता हे कुठल्या संदर्भात सांगतायत, हे शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. की तुम्ही वरून कसलंही सोंग आणा, पण तुमचा भाव कसा आहे हे महत्त्वाचं आहे. हा अतिशय म्हणायला गेलं तर हा क्रांतिकारी अभंग आहे, अतिशय क्रांतिकारी असा अभंग आहे. की तुमच्या राग रूप रंग, तुमचं जात कुळ वर्ण, तुमची संपत्ती, यासाठी तुम्हाला याची परीक्षा संत करत नाही, तुमच्या भावाची परीक्षा करतात. त्यामुळे भक्ती करणं हे सगळ्या लोकांसाठी सोपं आहे, हे या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज दाखवून देतात. रामकृष्ण हरी.